नमस्कार मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे जोगेश्वरीमध्ये. अर्थात जोगेश्वरी म्हटलं तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठी जो बॅनर बघताय, बाल उत्साही क्रीडा मंडळ गोविंदा पथक, 1975 ची स्थापना. पण मुळात गोविंदा चालू झालाय 2004 पासून, आणि त्यापासून जी वाटचाल चालू आहे त्या 2025 मध्ये तुम्ही बघितलाच असाल. तर त्याच हिशोबाने आज आपल्याला 2026च्या ह्या दहीहंडीच्या सरावाच्या प्रारंभामध्ये आपल्याला एक सामील व्हायचंय आणि बघायचंय तो आनंद, जोश, जल्लोष, आणि त्याचबरोबर प्रत्येक गोविंदा काय बोलतोय, त्या गोविंदाची असणारी तळमळ, आणि त्याचबरोबर गोविंदा आणि बदलतं दहीहंडीचं स्वरूप, त्याबद्दल पण आपल्याला प्रत्येकाशी बोलायचंय. तर चला जाऊया आणि या उत्सवात सामील होऊया. आपण बघतोय बाल उत्साही गोविंदा पथकाचा जी नारळ फोडण्याची जागा आहे, तिकडे एक सजावट, एक छोटीशी रांगोळी काढतोय आपण. हे प्रत्येक गोविंदा पथकामध्ये आपल्याला बघायला भेटतं. आणि इकडचा जो प्रत्येक, म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये आपण एकच सांगत असतो की जो प्रत्येक बालगोपाळ असतो तो किती तळमळतेने आपल्या पथकासाठी करतो ना, त्याचं हे उदाहरण आपण बघतो. इथे मुलं जमली आहेत. हा दादा म्हणजे चांगलं रांगोळी करतोय म्हणजे. आणि त्याचबरोबर हे आपली काय म्हणतात, आपले सगळे कलाकार मंडळी. आणि आता प्रत्येक जण येतीलच, पण तुर्तास इकडे हे जे सगळं वातावरण आहे ना, ते खूप काहीतरी सांगून जाते. आणि ह्या साईडला आपण जे बघतोय, सेकंड रनर, अर्थातच प्रो गोविंदामध्ये नंबर 2 चे मानकरी असणारे आपलं जोगेश्वरीचा राजा, अर्थातच बाल उत्साही क्रीडा मंडळ गोविंदा पथक, दत्त टेकडी जोगेश्वरी पूर्व 7. खरं काहीतरी वेगळंच आहे. आणि हे जे आहे ना, हे खूप म्हणतात ना, हा क्षण पुन्हा नाही आणि हे दिवसही पुन्हा नाही. तर मित्रांनो, आपण आता परत भेटूया. आता हे सगळं आता येतीलच मुलं, आपण त्यांच्याशी बोलूया आपण. तो फायनली मित्रांनो, मुलं जमलेली आहेत. आपण बघतोय आजूबाजूला प्रत्येक जण इथे आलेला आहे. प्रत्येक कोण कामधंद्यातून आलाय, कोण आपापलं सगळा व्यवसाय सांभाळून आलाय. प्रत्येक फोटोग्राफर आहे. हा ड्रोन उडवणारा दादा आलाय. आणि चांगले प्रोफेशनल फोटोग्राफर आपण वरती बघतोय. आणि अल्टिमेटम बॉईज दहीहंडी उत्सव, अल्टिमेटम बॉईज. आणि त्याचबरोबर आपण बघतोय सगळ्यात मोठी दहीहंडी, आणि त्याबरोबर श्रीकृष्ण भगवानची मूर्ती. मित्रांनो, जोगेश्वर बीट्स खूप मस्त वादन केलंय. आपण जरा बोलून घेऊया. दादा नमस्कार. खूप चांगलं वाजवलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, जोगेश्वरी म्हटलं तर बँजोचं पण एक माहेरघर वाटतं. कारण का प्रत्येक मोठे मोठे बँजो पथक पण इकडे आहेत. काय शिकायला भेटतं? आम्हाला तर खूप शिकायला भेटतं तिथे, कारण की आम्ही वाजायला येतो इथे आणि खूप पब्लिक पण असतात. बरोबर. मेन तर आपले दहीहंडीचे मेन प्रॅक्टिस आपण सुरुवात करतो तेव्हा मेन तर काच आकर्षण असला होता. आम्हाला बोलवलंय ते वाजवायला, म्हणून आम्ही आलोय आणि आम्हाला खूप छान वाटतो असं वाजायला. आमची तर एक परंपरा. आणि बघायला गेलं तर आहे ना, म्हणजे तुम्ही आता मेन लीड करताय, पण ह्यांना सगळ्यांना धरून ठेवणं खूप वेगळं आहे. आणि जेव्हा मान भेटतो आपल्याला कुठेही वाजवण्याचा, त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. कारण हा चांगला एक क्षण आहे तुमच्यासाठी. हा, आम्हाला तर काय आमची तर वाजवायची तर इच्छा असते.
आम्ही तर प्रेमानेच वाजवतो. आम्ही कधी हे नाही करायचं, कारण की आपण एक कलाकार आहोत. आम्ही कलाकार पूर्ण निघतो. दादा मनापासून आभार आणि बेस्ट ऑफ लक. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. गणपती बाप्पा हे देवा कंदराया सारा प्रमाणे या वर्षापासून सुद्धा सुरुवात तुला श्रीफळ ठेवून आज बाल उत्साही गोविंदा पथक आपला प्रारंभ करत आहे. या सर्व सणांमध्ये बाल उत्साही गोविंदा पथकाला कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता सगळ्या मुलांनी पुण्या गोविंदाने चांगल्या प्रकारे चांगले थर लावून आपल्या जोगेश्वरी आपलं नाव लौकिक करावं यासाठी हा जो श्रीफळ दिलेला आहे तो तू मान्य करून घे आणि तू सदैव बाल उत्साही गोविंद पथक यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना सर्व सुख दुःखात मित्रमंडळींना आपलंस करून घेतील
कुठलाही भांडणतट्टा न होता एका मताने कमीत कमी 9 ते 10 तर लावतील अशी अपेक्षा तुझ्याजवळ बाळगतो आहे. आणि या सर्वांमध्ये तू आम्हाला यशस्वी कर. गणपती बाप्पा. अरे, 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 अरे. मित्रांनो, आपल्या बरोबर आहे ह्या पथकाचे प्रमुख मार्गदर्शक प्रशिक्षक सचिन दादा राहुळ. दादा नमस्कार. 2023 पासून चाललेली वाटचाल की 2025 ला अशी काही संकल्प पूर्ती झाली तर म्हणतात ना, म्हणजे त्याचं आपण रूपांतर बघतोय. आज तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे प्रो मध्ये, त्याबद्दल काय बोलाल? 2023 ला जेव्हा प्रो डिक्लेअर झालेला तेव्हा आमची तयारी चालू होती आणि तेव्हा प्रोचं क्वालिफिकेशन नाही व्हायचं. तर प्रोची टीम मैदानामध्ये यायची आणि 2 एकेने 7 थर कोण लावतायत आणि कमी वेळेत कोण लावतायत ते पाहायचे आणि त्यांचं सिलेक्शन व्हायचं. त्या वर्षी आम्ही पूर्ण तयारी केलेली, पण ते केव्हा येणार होते तेच आम्हाला माहिती नव्हतं. आणि ते येऊन जोगेश्वरीतून येऊन गेल्यानंतर आम्हाला कळलं की क्वालिफिकेशन होऊन गेलेले आहेत. तर त्यावर्षी आम्ही प्रो बघायला स्टेडियम मध्ये गेलेलो. त्यावर्षी प्रो बघायला आम्ही स्टेडियम मध्ये गेलेलो 2023 ला. आणि त्यावेळेस मनामध्ये कुठेतरी लागलेलं की आम्ही प्रॅक्टिस केली, सगळं केलं, पण आम्ही क्वालिफाय नाही झालो. 2024 ला आम्ही त्याच स्थितीने उतरलो आणि आम्ही त्यावर्षी क्वालिफाय झालो. पण थोडक्यासाठी आमचा जो जिंकण्याचा मोटिव्ह होता तो ग्रुप स्टेजमध्ये आम्ही कुठेतरी एका सेकंदाने बाहेर गेलो. मुलांना खूप लागलेलं, पण मुलं रडवती, पण मी जिद्दीने हारलेली आणि डोळ्यातून अश्रू आलेले. 2025 ला आम्ही क्वालिफिकेशनला म्हणजे स्टँडपणे सांगितलेलं की यावर्षी आम्ही ट्रॉफी जिंकून जाणार, पण आम्ही 2025 ला पण 16व्या नंबरलाच राहिलेलो. पण बोलतात ना, 16व्या नंबरचा आम्ही 16 साजरा केला, तो आम्ही जल्लोष साजरा केला आणि आम्ही टॉप 3 मध्ये जाऊन फिनाले खेळलेलो. यावर्षी आमचा पुन्हा तोच प्रयत्न असेल की आम्ही ती ट्रॉफी नंबर 1ची जी ट्रॉफी आहे ती मिळवणार. 2023 मध्ये तुम्ही जसे उतरलात आणि 2024 मध्ये ते सगळ्या गोष्टी तुम्ही हेरल्यात. म्हणजे त्यांचे पॅनल्टीज बोला, त्याचबरोबर फॉल जे होणं किंवा ते दस्तर, म्हणजे ज्या टर्म्स अँड कंडिशन सगळी जवळून बघितल्या. पण हे करताना सगळ्या मुलांचा जो फॉर्म असतो ते म्हणजे एक ॲज अ प्रशिक्षक म्हणून कुठला मुलगा चुकतो, त्याचा फॉर्म कसा आहे, त्याचा वेट, म्हणजे या सगळ्या टेक्निकल गोष्टी बघितल्या. 2025 मध्ये अशी काय एक तयारी केली की त्या तयारीमध्ये की म्हणतात ना की खरं म्हणजे पॉईंट आपल्याला भेटू शकतो. 2024 ला आम्ही खेळल्यानंतर आम्हाला जाणवलं की बाकीच्या टीम कशा खेळत आहेत, त्यांचा टीम एफर्ट्स कसा आहे, त्यांची मॅनेजमेंट कशी आहे. मी आमची मीटिंग लावली, आमची एक टीम तयार केली, मुलांचा फॉलोअप चालू केला आणि जी टीम आमच्या अपोजिट खेळलेली त्यांचे पूर्ण स्टडी करून, अभ्यास करून त्यांचा फॉलोअप घेतला आणि त्यानुसार आम्ही आमचा अभ्यास केलेला आणि आम्ही यावर्षी करतो. सर, प्रो गोविंदामुळे काय पारंपरिक गोविंदाला काय म्हणजे निग्लेक्ट करताय का, म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष होतोय का? प्रो गोविंदामुळे दहीहंडी काय म्हणजे काही निग्लेक्ट होत नाही, उलट आता सेफ्टी जास्त वाढलेली आहे, जास्त प्रॅक्टिस करतो आम्ही. तर प्रॅक्टिस करताना आमच्याकडनं चुका कमी होत आहेत आणि ते दहीहंडीच्या दिवशी होतच नाहीये. झिरो ऍक्सिडेंट जो मोटिव्ह आहे तो आम्ही पूर्णपणे याच्यामध्ये प्रो गोविंदामुळे आमचा सक्सेस झालेला आहे. हो, म्हणजे जे तुमचं पारंपरिक गोविंद आहे यावर्षी काय तुम्हाला नवीन करायचंय? यावर्षी आम्ही 9 थर पूर्ण चढून उतरवणार, हा आमचा मोटिव्ह आहे. तुम्ही बॅनरवर बघू शकता, मागच्या वर्षी आमचा 9वा एक्का फक्त उभा राहता तो पडलेला. यावर्षी आम्ही तो उतरवणार आणि 9 थर आम्ही लावणार आहे. धन्यवाद दादा. आता पाहुणे आलेत, आपण बोलूच. धन्यवाद. साईनाथ महाराज की जो बोले सोनिया, वाहेगुरु का खालसा, तिरुपति
महाराज गोविंदा रे गोविंदा छत्रपती शिवाजी महाराज की नमो पार्वती पते. आज आपल्या या गोविंदा सरावासाठी सुरुवात करायची आहे. त्या सर्वप्रथम आपण इथे जे श्रीफळ काढलेले आहे त्यात सर्वात प्रथम जो श्रीफळ आपण ठेवलेला आहे तो म्हणजे आपला विघ्नहर्ता आपले लाडके बाप्पा गणपती रायाला तो काढलेला आहे. दुसरा जो श्रीफळ आहे तो आपल्या दत्तटेकडीचे आराध्य दैवत हर हर महादेव यांच्यासाठी. दुसरं आपल्याला बळ देणार शक्तीपीठ म्हणून आपण ज्याचं आव्हान करतो त्या बजरंग बलीसाठी आपण हा तिसरा श्रीफळ काढलेला आहे. त्यानंतर आपण हा जो चौथा जो श्रीफळ काढलेला आहे तो बाल उत्साही गोविंदा पथकाने आपल्या दत्त टेकडीवर जी गोविंदाला सुरुवात केली त्या जागेवाल्यासाठी. दुसरा आहे आपण त्याच्यानंतर सुरुवात केली श्री स्वामी समर्थ शाळेमध्ये तिथल्या जागेवाल्याची सुद्धा आठवण करून आपण श्रीफळ ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आपण आता जो सराव ह्या ठिकाणी करत आहे या जागेवर करत आहे या जागेवाल्यासाठी सुद्धा आपण श्रीफळ काढलेला आहे. पण आज आपण आपल्या टाइमाच्या अभावी मुलांना सराव करायचा आहे यासाठी आपण सर्व देवतांचे आव्हान एकाच गाण्यात घालणार आहोत. तर सगळ्यांनी एका सुरात आवाज द्या. बोल बजरंग गणपती बाप्पा. हे देवा गणराया, हे देवा महादेवा, हे देवा मारुती राया. तसेच दत्त टेकडीवरून बाल उत्सव गोविंदा पथकाने सुरुवात केलेल्या प्रत्येक ठिकाणचे जागा मालक या ठिकाणी आज तुम्हाला स्मरण करून आम्ही हे जे श्रीफळ ठेवलेले आहेत ते तुम्ही मान्य करून घ्या आणि या गोविंदा पथकाला चांगला यशस्वीरित्या वर येऊन द्या. या गोविंदा पथकामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद न राहोत प्रत्येकाने एकजुटीने एकमेकाला खांद्यावर घेऊन कमीत कमी 10 ताराचा सराव करावा यासाठी तुझ्याजवळ प्रार्थना करत आहे. आणि या प्रार्थनेला तू आम्हाला प्रतिसाद दे. आज जो आमच्या समोर जो बोर्ड लागलेला आहे तो सेकंड नंबर लिहिलेला आहे. पण देवा महाराजा या वर्षी आम्हाला त्या ठिकाणी 1 नंबरचा बोर्ड लावायचा आहे. एवढी आमच्या सगळ्या बाल गोपाळांमध्ये तू शक्ती स्फूर्ती आणि एकोपा या सगळ्यांमध्ये निर्माण कर आणि सगळ्यांना कुठल्याही दुखापत न होता चांगल्या प्रकारे एकदम मजबूत कर लागू दे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती हर हर बोल बजरंग बोल बजरंग.
संविधान शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि आमच्या जे पक्षाचे पक्षप्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख आणि माझे दैवत राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष तुम्हाला माहिती आहे आणि राजसाहेब जेव्हा दहीहंडीवर बंदी आली त्यावेळेस एकमेव नेता आणि एकमेव माणूस म्हणजे राजसाहेब ठाकरे या प्रत्येक गोपाळांच्या मागे उभा होता आणि तो सदैव उभा राहील. आणि आता मी आलो ते प्रो गोविंदाचा हा सेकंड रनर अपची ट्रॉफी आहे. पुढच्या वर्षी आता येणाऱ्या काळातच म्हणजे 1-2 महिन्यातच प्रो गोविंद आहे. तर मी सगळ्या गोविंदांना विनंती करतो की हा प्रथम क्रमांकाची ट्रॉफी मला इथे दिसली पाहिजे आणि तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझं सहकार्य नेहमीच राहील. माझ्याकडे जो सहकार्य तुम्ही मागाल मी तुम्हाला नक्की हंडीसाठी करीन. आणि एक शब्द तुम्हाला की प्रत्येक गोविंद एक विश्वासावर चढतो. एक दुसऱ्याचा विश्वास कधी घालवू नका. हा बालउत्साही क्रीडा मंडळ खूप चांगला आहे. एक सगळ्यांवर बालगोपाळ दहीहंडी थर रचणे हा एक विश्वासाचा खेळ आहे. जेव्हा एखादा वर चढतो तो खालच्यावर विश्वास ठेवून चढतो. तर आता घराण्यामध्ये आपण घाललंच आहे की आपापसात काय होऊ नये कारण का सगळ्यांनी विश्वासच खेळतात. असंच तुम्ही राहा, असंच पुढे जाल. एक काळ आहे तुमचं पण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव असेल ही मला तुमच्या सगळ्यांना अपेक्षा आहे. आणि तुमचा रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, बजरंग बली की. आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच आरती बारी यांचं आपण स्वागत करत आहोत. हरी मानचिन्ह आले त्यांचंही आपण स्वागत करतो. हॅलो भूषण पाटोळे आयुष या हॅलो ठीक आहे. सर्वप्रथम तर आज बाल उत्साही क्रीडा मंडळ गोविंदा पथकाच्या सरावाला 2024च्या सरावाला सुरुवात होते. त्यासाठी तुम्हाला काही नाही तुमचा सराव सुरू होतोय त्यासाठी सर्वप्रथम तर खूप खूप शुभेच्छा. 2025ला तुम्ही उत्कृष्ट प्रयत्न केला आणि आता 2026ला तो प्रयत्न तुमचा सक्सेस होईल यासाठी बाळकृष्णाकडे आमच्याकडून आणि स्वस्तिक मंडळाकडून कबड्डी आणि त्याचबरोबर गोविंदा हा कबड्डीचा हा खेळ आपण आता इंटरनॅशनल लेवलवर ऑलिम्पिक पर्यंत जाण्याच्या दिशेकडे आहे. पण त्याचबरोबर गोविंदा हा जो खेळ आहे आपला गल्लीबोळातला जरी असला तरी महाराष्ट्र संस्कृती जपणारा हा खेळ आहे. त्यामुळे जिथे जिथे तिथे मला यावं लागेल जिथे जिथे मला जावं लागेल तिथे तिथे मी नक्कीच जाणार आणि नेहमीच माझ्या शुभेच्छा मंडळांना आणि गोविंदांना आहे. एक शेवटचा प्रश्न पारले स्पोर्ट क्लब म्हणा किंवा आता चांगले चांगले आपले 7 तारांचा महिलांचा गोविंदा काही मी साकार केला तुम्ही पण आहात. भविष्यामध्ये महिलांचं असं एक म्हणतात ना की आता प्रो गोविंदा तर आहे पण असं एक वेगळं म्हणजे म्हणतात ना
की बाहेर गावी जाऊन आपण पण काहीतरी एक आपला म्हणजे आपण पण त्यांच्या बरोबर काही कमी नाही आहोत, असं काही होईल का? बाहेर स्पॅनिश स्पॅनिश काय करताय असं होऊ शकतं का? लेडीज लेडीज काय म्हणजे आपले महिला काहीतरी वेगळंच आहे. मुळात पहिली गोष्ट म्हणजे आपला हा खेळ आहे हा उत्सवाच्या माध्यमातून सुरू झाला. उत्सवाच्या नंतर आता त्याला खेळाचा दर्जा मिळाला. खेळाचा दर्जा मिळत मिळत आता कुठे ना कुठे त्याची गणना किंवा गणती केली जाते खेळाच्या माध्यमातून. शासकीय त्याला पण बाबी मिळायला थोडा वेळ लागतो. तर त्या माध्यमातून जसं आपण सातत्य करत जाणार, जसं जसं आपले खेळाच्या माध्यमातून हे वाढत जाणार, लोकप्रियता येणार, शालेय खेळांमधून जेव्हा हा प्रसिद्ध होणार किंवा शालेय खेळांमधून लहान मुलांपासून खेळला जाणार, त्यावेळेला नक्कीच आपण पण पुढे विचार करू की इंटरनॅशनल लेवलला पण आपला हा खेळ पोहोचेल. धन्यवाद ताई. थँक्यू. आभारी. सोनिया टाकायचं व्यंकटेश गोविंदा रे गोविंदा. छत्रपती शिवाजी महाराज की बोल 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 22 फूट वाले की. पालकी बोले सोनिया.